एक लग्न असेही. भाग 74. या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. आज बाळांचे बारसे होते, म्हणून खाली हॉलमध्ये सगळं कुटुंब फार उत्साहात जमत कामाला लागलं होतं. तर गौरीच्या खोलीत मात्र परिस्थिती काही वेगळीच होती. एरवी हा करून रडून ओरडणारी ही दोन्ही खोडकर लबाड शांत झोपली होती. गौरी त्यांना कधीची आवाज देऊन देऊन दमली होती. ती बाळं होती की साधी पापणी सुद्धा हलवत नव्हते. जान, कशाला त्रास करून घेतेस? झोपू दे त्यांना. शिव थोडं हलकं हसत बोलला. त्यावर गौरीने थोडं चिडूनच शिवला पाहिलं. हसून घ्या तुम्ही, तुम्हाला काय जातं हसायला? नंतर त्रास तर मलाच होणार ना, गौरी नाक फुगवून म्हणाली. जान, जान, तू कशाला त्रास करून घेतेस? तू त्रास नको करून घेऊस, शिव तिला जवळ ओढत मागून मिठीत घेत बोलला. तसं गौरीने म्हणून ओठांना वाकडे तिकडे केले. जान करून शिवने तिच्यासमोर आपल्या ओठांचा चुंबू करून उभा झाला. आता हे काय? गौरी आपल्या कमरेवर हात ठेवून डोळ्यांच्या भुवया उंचावत म्हणाली. तुझ्या ॲक्शनची रिॲक्शन, शिव डोळा मारत म्हणाला. तसं गौरीने आपले डोळे बारीक केले. जान, अशी काय करतेस? काय इतकी चिडचिड करत आहेस? ते दोघे वेळेत तयार होतील. तू फक्त माझ्यावर लक्ष दे, म्हणत शिवने गौरीच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेतली आणि छोटूसा चेहरा करून तिला बघू लागला आणि डोळ्यांनी तिला विनंती करू लागला. तसं त्याचा तो पडलेला चेहरा बघून गौरीला हसूच आलं आणि तिने हसतच आपले दोन्ही हात शिवच्या गळ्यात टाकले. आखिर इरादा क्या आहे जनाबचा? गौरी शिवच्या गलावर आपले बोट सेडेक्टिव्ह प्रकारे फिरवत बोलली. तसं शिवचे शरीर हरकत करू लागले आणि त्याने गौरीला आणखी जवळ ओढले. आता शिवचे गरम श्वास गौरीच्या मानेवर धडकू लागले, ज्यामुळे गौरीला सुद्धा कसं तरी होऊ लागलं. ओहो, गौरी अडखडत बोलली. जान, शिव गौरीच्या मानेवर ओठ टेकवतच म्हणाला. ओहो प्लीज, आता नको. ओ शी. गौरीचा श्वास अचानक वाढला, कारण शिव तिच्या मानेवर ओले ओले दीर्घ चुंबन घेऊ लागला होता. आह शिव, हळू. गौरी हलक्या वेदनेने कडवडली, कारण शिवने तिच्या मानेवर लवबाईट दिलं होतं. गौरीच्या आवाजाने शिवच्या आगीत तेल टाकण्याचे काम केले आणि शिव आणखी जोरात किस करू लागला. ओहो प्लीज, थोडं थांबा ना, दार उघडं आहे. गौरी शिवला थांबविण्याचा प्रयत्न करत त्याला स्वतःपासून दूर करत जड आवाजात बोलली. आधी शिवच्या स्पर्शाने ती मोहरून गेली होती, म्हणून तिचे श्वास जड झाले होते. प्लीज जान, आय नीड यू व्हेरी बॅडली. शिव तिच्या कॉलरबोनवर किस करत म्हणाला. त्याने किस करतच गौरीचा गाऊन थोडा सैल केला होता. आता बाळांना फिट करावं लागते, म्हणून गौरी गाऊन घालायची रात्रीला. प्लीज हो, समजून घ्या ना, कोणीतरी येईल. बरं दिसत नाही, निदान दार तरी बंद करू द्या. गौरी विनंती सुरात शिवला थांबवत म्हणाली. खोलीचे दार उघडे होते आणि बाळसुद्धा गौरीजवळ असल्याने
तिला कुणीतरी येतील याची भीती वाटत होती. तसा शिव थोडा थांबला. त्याने अलगदच आपल्या ओठांवरून आपला अंगठा फिरवला आणि गौरीला तिरकस बघतच तो दारात जवळ गेला. त्याने गौरीला बघत बघतच दारातून बंद केले. तर इकडे गौरीने लाजेने आपली नजर खाली केली होती. सोबतच आपल्या छातीवर हात ठेवून आपली स्पंदने कंट्रोल करू लागली. ते करताना सुद्धा तिचा ऊर जोरात वरखाली होत होता आणि त्या सैल गाऊनमधून तिची ती दुधाने भरलेली हलकी छाती डोकावत होती. सोबतच गौरीची तब्येत सुद्धा आधीपेक्षा थोडी सुधारली होती. गाल थोडे वर आले होते आणि आईपणाचं तेज चेहऱ्यावरून उतू जात होतं. तर आता गौरीला त्या रूपात बघून शिव पुन्हा गौरीजवळ गेला आणि त्याने गौरीला ओढून स्वतःला घट्ट चिपकावून घेतले. दोघेही एकमेकांच्या नजरेत बघत हरवले होते. शिवने अलगदच गौरीच्या ओठांवर आपला अंगठा हळूच फिरवला. तसे गौरीचे ते नाजूक पाकळी ओठ एकमेकांपासून विलग झाले आणि फडफडू लागले. शिवने लगेच तिचे ते मौशार ओठ आपल्या ओठात घेतले आणि तो चोखू लागला. तसे गौरीचे डोळे आपोआप बंद झाले आणि ती सुद्धा शिवला हात देऊ लागली. तिचे सुद्धा हात शिवच्या केसांवर तर पाठीपर्यंत फिरू लागले. शिवचे सुद्धा हात गौरीच्या पाठीवर हरकत करू लागले. दोघेही बेभान होऊन किस करत होते. खोल एकमेकात गुंतत होते. तिच्या प्रेग्नन्सी ते डिलिव्हरीपर्यंत शिवने खूप संयम ठेवला होता. डिलिव्हरीनंतर सुद्धा तिची तब्येत सुधारेपर्यंत त्याने तिला कसलाही त्रास दिला नव्हता. तिला आणि बाळांना जपलं होतं. पण तो सुद्धा माणूस होता आणि या क्षणी त्याचा संयम गळून पडला होता. गौरीची सुद्धा तीच तर स्थिती होती. तिला सुद्धा शिवचा सहवास हवा होता. या अशा गोष्टी स्त्रिया कधी स्वतःच्या तोंडून सांगत नाही. मग जरी ती स्त्री शिकलेली असली किंवा मोकळ्या विचारात वाढलेली असली तरी. या बाबतीत नवऱ्यासमोर बोलायला सुद्धा तिला लाज ही वाटतेच. दोघेही एकमेकात हरवत होते. तसं बाळांनी रडायला सुरुवात केली आणि शिव आणि गौरी झटक्यात भानावर आले. आता मम्मा आणि डॅड रोमांस करतील. त्यांच्या डॅड मम्माचे लाड करेल ही गोष्ट शिवच्या प्रिन्स आणि प्रिन्सेसला कशी आवडणार ना, म्हणून त्यांनी भोकाट पसरवायला सुरुवात केली आणि ते सुद्धा जोरजोरात. तसं शिव आणि गौरी लगेच एक आणि सरळ बाळांजवळ धावले. तर ते दोघे तोंड फाडून डोळे मिटून हातपाय हलवत जोरजोरात रडत होते. शिव आणि गौरीने प्रिन्स आणि प्रिन्सेसला उचलून घेतले आणि शांत करू लागले. इकडे कावेरी आत्या आणि सुजाता सुद्धा त्यांचं ते जोरात रडणं ऐकून धावतच शिवच्या खोलीजवळ आल्या. शिव, गौरी, बाळा म्हणून दोघेही दारावर जोरजोरात ठोठावत होत्या. त्यांना तर मागचं आठवून धडकीच भरली होती. बिचाऱ्या दोघीही बाळांच्या काळजीने घाबरत आल्या होत्या. शिवने लगेच जाऊन दार उघडलं तर गौरीने स्वतःला सावरून घेतले. काय झालं? हे इतकी का रडत आहेत? कावेरी आत्या आणि सुजाता काळजीने बाळांना बघत म्हणाल्या. तर त्या दोघाही लबाडांनी आपला आवाज थोडा आणखी वाढवला, जसं म्हणत असावे, मम्मा डॅडा तुम्ही आम्हाला सोडून एकटे सोबत होता ना. आता बघा दोन्ही आजीकडून तुम्हाला
कशी रागाची छडी मिळते ते. म्हणून ते लबाड आपल्या मम्मा आणि डॅडला बघत बघत थांबू थांबू रडत होते. जसे काही आपल्या मम्मा आणि डॅडला चिडवत असावे. तर शिव आणि गौरी आपल्या पिल्ल्यांची ती लबाडी बघून चकितच झाले. काय झालं? आणि गौरी, तू कुठे होतीस? कावेरी आत्या म्हणाल्या. तसे शिव आणि गौरी एकमेकांना बघू लागले. काही नाही झालं आत्या, एक नंबरची नाटकी आहेत ही दोघी. गौरी आपल्या चिमुकल्यांना थोडी घोरून बघत म्हणाली. तसं आता आईला ओरडा मिळतोय बघून दोघेही लबाड आपली भोबडी दाखवत खिदडू लागली. जे बघून तिथे असणाऱ्या सगळ्यांच्याच ओठांवर स्माईल आली. बरं गौरी, जा बाळा, तू रेडी हो, आम्ही बघतो यांना, सुजाता म्हणाल्या. तशी गौरी हो बोलून वॉशरूममध्ये गेली. तर शिवसुद्धा खाली निघून गेला. तो नंतर रेडी होणार होता. आणि तसंही आता त्याच्या खोलीत महिला मंडळ आहे म्हटल्यावर त्याचं तिथे काय काम? आज तर आमच्या प्रिन्स आणि प्रिन्सेसला छान छान नाव मिळणार आहे, हो ना? सुजाता आणि कावेरी तिथेच बाळांसोबत खेळून बोलू लागल्या. ती बाळंसुद्धा हा करत त्यांना होकार देत हसत होती. थोड्याच वेळात गौरी वॉशरूममधून बाहेर आली. तिने बाळांना आजच्या फंक्शनसाठी घालणारे कपडे घातले आणि त्यांना छान रेडी करू लागली. गौरी वॉशरूममधून आली तशा सुजाता आणि कावेरी इतर काम बघायचं म्हणून खोलीतून बाहेर पडल्या. गौरीने दोन्ही बाळांना छान रेडी करून त्यांच्या आजूबाजूला उशा लावल्या आणि ती सुद्धा ड्रेसिंग समोर रेडी होऊ लागली. तितक्यात शिव खोलीत आला आणि तो सुद्धा रेडी व्हायचं म्हणून क्लोसेट रूममध्ये निघून गेला. कारण आता वेळ होत आली होती. खाली गुरुजी सुद्धा आले होते. ते विधीची तयारी करत होते. शिवसुद्धा सगळी अरेंजमेंट बघून खोलीत आला होता. नानासाहेब आणि आबासाहेब यांना खाली बसायला त्रास होतो म्हणून ते सोफ्यावर बसले होते. इतर सगळ्यांसाठी खाली काही गादी टाकून बसण्याची सोय केली होती. शिवने सांगितल्याप्रमाणे जास्त कुणालाही निमंत्रण दिले नव्हते. फक्त घरच्यांमध्ये हा सोहळा होणार होता. रघुवीर आणि विजय सुद्धा कोल्हापुरातून आले होते. गौरीच्या डिलिव्हरीच्या वेळी कामाचा लोड जास्त असल्याने त्यांना यायचं जमलं नव्हतं. पण बाळाच्या बारशाला मात्र दोघेही आवर्जून हजर होते. कारण गौरीने त्यांना तशी सक्त ताकीदच दिली होती. आता जर तुम्ही नाही आले ना तर मी तुमच्याशी कधीही बोलणार नाही आणि बाळांना सुद्धा बघू देणार नाही, असं तिने दोघांना बजावले होते. म्हणून दोघेही आवर्जून आली होती. गुरुजींनी बोलावलं तसे सगळे एका सोयीत जमा झाले. ते सगळे बसले होते की त्यांच्या नजरा पायऱ्यांवरून येणाऱ्या शिव, गौरी आणि त्यांच्या बाळांवर गेल्या. तशी सगळ्यांच्या ओठांवर स्माईल आली. लाल रंगाच्या पैठणी केसांचा मधोमध भांग काढून सैल असा जुडा घातला होता. त्यावर मोगऱ्याच्या फुलांची वेणी गुंफून लावली होती. चेहऱ्यावर थोडासा फेस पावडर, लाल टिकली, ओठांवर लाल लिपस्टिक, भांगेशिवच्या नावाचं लाल कुंकू तिच्या रूपात आणखी भर घालत होतं. हातात लाल हिरव्या बांगड्या आणि गळ्यात छोटं आणि लांब मंगळसूत्र. इतक्यातच गौरी कमालीची सुंदर दिसत होती. तर शिवसुद्धा काही मागे नव्हता. त्याने सुद्धा गौरीला मॅचिंग असा लाल रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पैजामा घातला होता. जेलने नीट सेट केलेले केस आज तो
सुद्धा ट्रेडिशनल लुकमध्ये कहर ढाळत होता, तर त्यांच्या हातातले बाळ तर आज मुख्य आकर्षण बनली होती. लाल असा फेरी फ्रॉक मध्ये प्रिन्सेस एखाद्या डॉलसारखी दिसत होती. त्यात गौरीने तिच्या हातात लाल रंगाचे छोटे छोटे मोजे घातले होते. प्रिन्स सुद्धा आपल्या बाबांसारखा छोटासा लाल आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता पैजामा घातला होता. एकंदरीत चौघेही एकत्र खूप खूप सुंदर दिसत होते. आता जर तिथे इतर लोक असती ना, तर त्यांच्या नजरा सुद्धा हलल्या नसत्या त्यांच्यावर. इतके ते गोड कुटुंब दिसत होते. कदाचित म्हणून शिवने हा सोहळा घरच्या घरी करण्याचा निर्णय घेतला होता. शिव आणि गौरी सगळ्यांजवळ आले. त्यानंतर ते दोघे गुरुजी समोर असलेल्या पाटावर बाळांना घेऊन बसले. शिवने आधी गौरीला बसायला मदत केली, मग तो स्वतः प्रिन्सेसला आपल्या गोदीत घेऊन बसला. दोघेही बाळं टक लावून आपल्या मम्मा आणि डॅडला बघत होते. काय चाललंय? आज मम्मा आणि डॅड इतके छान का रेडी झाले? आम्हाला सुद्धा इतकं छान रेडी केलं, याचाच जणू तिची मुकले विचार करत होती. म्हणून तर आपल्या मम्मा आणि डॅडला बघून आपल्या छोट्या छोट्या मुठी तोंडात घेऊन चोखत होती. तर कधी कधी त्या इवल्याशा कपाडावर आड्या पाडत ती दोघांही भावंड एकमेकांना बघत हा करत आवाज काढत होती. सगळ्या शांततेत फक्त त्यांचेच आवाज घुमत होते, जे बघून शिवगौरी सोबत सगळ्यांच्या ओठांवर स्माईल आली. जी सुद्धा मंत्र म्हणता म्हणता हलके हसत होते. थोड्याच वेळात गुरुजींनी सगळी पूजा विधिवत सुरू केली. शिव आणि गौरी सुद्धा आपल्या बाळांसाठी हात जोडून मन लावून प्रार्थना करत होते. गुरुजी जसं जसं सांगतील तसे तसे शिव गौरी करत होते. आता बाळांच्या आत्याने त्यांचं नाव इथे लिहावं, गुरुजी म्हणाले. तशा नंदिनी आणि मंदू हसतच उठल्या. तर शौर्याचे मात्र गाल फुगले. सगळंच फक्त या दोन चिचुंद्र्यांना. आता बाळाचं नाव सुद्धा याच ठेवतील. आणि हामी काका काय करायचं? मला सुद्धा माझ्या प्रिन्सेसचं नाव ठेवायचं होतं, पण गुरुजींनी बोलावलं कुणाला? तर बाळांच्या आत्याला. या सगळ्याच गुरुजींना तर एका खलबत्त्यात टाकून कुटून घ्यायला हवं, म्हणजे पुन्हा कधी आत्या हा शब्द त्यांच्या तोंडून निघणार नाही. पण जर या दोन चुचुंद्र्यांनी जर माझ्या प्रिन्सेसचं नाव असं तसं काही ठेवलं ना, तर गुरुजींना तर मी नंतर कुटेल, आधी यांच्या झिपऱ्या उडेल. शौर्य दात ओठ खात कधी गुरुजी तर कधी नंदिनी आणि मधूला बघून मनातच चरफडत होता. गुरुजींना प्रसाद देत होता. मधू आणि नंदिनी हसतच गुरुजी जवळ आल्या आणि तिथे बसल्या. तसं गुरुजींनी त्यांच्या समोर 2 ताटं ठेवली आणि सोबतच एका वाटीत कुंकूमध्ये थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून त्यांना दिलं. या ताटात तुम्ही दोघी या कुंकवाने बाळाचे नाव लिहा, गुरुजी म्हणाले. नंदिनी आणि मधूच्या चेहऱ्यावर स्माईल आली, तर इतर सगळ्यांचे डोळे मात्र ताटावर टिपले. सगळ्यांना सुद्धा बाळांची नावं जाणून घेण्याची घाई झाली होती. ही दोन्ही बाळं आमच्या दादा आणि वहिनीचा अंश आहेत आणि म्हणून यांची नावं असणार, बोलून मधू आणि नंदिनीने त्या ताटावर नाव लिहिली आणि बाजूला झाल्या. तसं ती नावं बघून सगळ्यांचेच ओठ रुंदावले आणि शिवगौरीने त्या दोघींना हसून बघितलं. शिवने तर लगेच आपल्या खिशातून नेक काढून त्या दोघींच्या हातात ठेवले. तशा त्या दोघी थँक्यू दादा म्हणून हसतच आपल्या जाग्यावर गेले. आपल्या हातातले पाकिट दाखवून शौर्याला चिडवू लागल्या. गुरुजींनी त्या दोन्ही नावाची पूजा केली. तर आजपासून दोन्ही बाळांची नावं आहेत कुमार गौरांश शिव पटवर्धन आणि कुमारी शिवांगी शिव पटवर्धन. गुरुजींनी बाळांचे नाव जोरात सांगितले. तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सगळ्यांना सुद्धा ते नाव फार आवडले. शौर्याला सुद्धा नाकतोंड मुडत का होईना
पण प्रिन्सेसचं नाव आवडलं. आज पासून माझ्या प्रिन्सचे नाव गौरांश आणि माझी प्रिन्सेस शिवांगी. तुम्हा दोघांना तुमचं नाव आवडलं ना? आत्याने छान नावं दिलीत ना? गौरी हळूच पिल्ल्यांना म्हणाली. ती बाळं सुद्धा जोरजोरात हातपाय हलवत हा करून भोबळं दाखवू लागली, जणू सांगत असावी की त्यांना सुद्धा त्यांची ही नावं फार फार आवडली. नंतर शिवने गुरुजींना सुद्धा भरघोस दक्षिणा दिली. शेवटी शिव पटवर्धनच्या बाळांच्या बारशाला आले होते गुरुजी. मग ते तर मिळणारच ना. गुरुजींनी सुद्धा बाळांचे लाड केले आणि त्यांना मंगल आशीर्वाद देऊन गुरुजी निघून गेले. त्यानंतर वाड्यात बाळांच्या नावांचा जल्लोष होऊ लागला. आता काय नवीन नावच मिळाली होती हाक मारायला. काय शिवांगीची शिव आणि गौरांशचा अंश व्हायला वेळ नाही लागली. आणि अशा प्रकारे प्रिन्स आणि प्रिन्सेसला आज आणखी 2 नावं त्यांच्या कुटुंबाकडून गिफ्ट मिळाली. आणि जितके गिफ्ट तितकी बाळं सुद्धा खुश. म्हणून आज आपले प्रिन्स आणि प्रिन्सेस फार हसत खिदळत होते. त्यांच्या हसण्याचे आवाज पटवर्धनवाड्यात घुमत होते. आणि अशा प्रकारे आपल्या लाडक्या प्रिन्स आणि प्रिन्सेसचं बारसं पार पडले. तुम्हाला प्रिन्स आणि प्रिन्सेसची नावे कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज मला सपोर्ट करा. धन्यवाद.